बातमी रोहिणी खडसे यांच्या संदर्भात पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांची चौकशी केली आहे। प्रांजल खेवलकर मोबाईल सिम कार्ड प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांची चौकशी करण्यात आली आहे। रोहिणी खडसे यांची पुणे गुन्हे शाखेकडून 1.5 तास चौकशी करण्यात आली आहे। चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा मीडियासमोर करणं योग्य होणार नाही। पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कोऑपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कोऑपरेट करतो। तर रोहिणी खडसेंची चौकशी का करण्यात आली आहे ते पाहूयात। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सोनार नावाच्या व्यक्तीचं सिम कार्ड हे आढळलं। खेवलकर अटकेत असताना सोनारनं सिम हरवल्याचा बनाव करत त्याचं नंबरचं नवं सिम कार्ड घेतलं। सिम नवीन मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सअपवर महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याचा पोलिसांचा आरोप आहे। रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून कृत्य केल्याची माहिती सोनारनं चौकशीमध्ये दिल्याचं पोलिसांकडून स्पष्ट केलं गेलंय। सोनार नेमका कोण आहे याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे।